नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वनाम या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण सर्वनाम या व्याकरणाच्या भागाचा सेशन क्रमांक 4 अभ्यासत आहोत। यापूर्वीच्या भागामध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार हे वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे। आता आपण सर्वनाम या व्याकरणाच्या भागाचा थोडा सराव या भागामध्ये करणार आहोत। सर्वनामाचे मुख्य प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला होता पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनामाचे पण आपण त्याचे 3 प्रकार पाहिलेले आहेत। कोणते कोणते 3 प्रकार होते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। अगदी बरोबर। त्याच्यानंतर आपण प्रश्नार्थक सर्वनाम पाहिला, संबंधी सर्वनाम पाहिला आणि दर्शक सर्वनाम। या सर्वनामांचे 4ही मुख्य प्रकारांचा अभ्यास आपण केलेला आहे। आता आपण काही प्रश्नोत्तरांच्या द्वारे आपण सर्वनामांना समजून घेऊया। प्रश्न आहे तुम्हाला, खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा। तुम्हाला वाक्य दिली जातील परीक्षेमध्ये आणि त्या परीक्षेमध्ये जी वाक्य दिलेली असतील ते सर्वनाम वाचायची आहेत, वाक्य वाचायची आणि त्यामधील सर्वनाम ओळखायची आणि त्याच्या खाली अंडरलाइन करायची आहे, म्हणजेच रेष मारायची, अधोरेखित करायचं आहे। चला तर आता आपण पहिलं वाक्य पाहूया। राधा म्हणाली, प्रशांत तू किती छान गाणे गातोस। तर याच्यामध्ये कोणतं सर्वनाम येणार आहे? राधा म्हणाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस। ओळखा पाहू, कोणता शब्द सर्वनामाचा आहे? तू। अगदी बरोबर। मग त्या वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तू या शब्दाखाली अंडरलाइन करायचे आहे, म्हणजे तेच तू या सर्वनामाला अधोरेखित करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही मला सांगायचं की तू हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? पुरुषवाचक सर्वनाम। आणि पुरुषवाचक सर्वनामामधले तिसरा प्रकार कोणता आहे? 3 प्रकारांमध्ये कोणता येणार? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। अगदी बरोबर। दुसरं वाक्य वाचूया। ती माझी बहीण आहे। याच्यामध्ये सर्वनाम शब्द कोणता आहे? तर ती। मग ते ओळखायचं आणि त्याला अधोरेखित करायचं आहे, मग इथे काय येणार? ती। तिसरं वाक्य आहे, कोणी कोणाशी भांडू नये। तर कोणी कोणाशी भांडू नये याच्यामध्ये कोणता येणार आहे सर्वनाम? कोणी आणि कोणाशी। आता इथे बघा, कोणी कोणाशी भांडू नये याच्यामध्ये कोण या सर्वनामाचा उपयोग केलेला आहे। तो प्रश्न विचारण्यासाठी करतात, म्हणून इथे प्रश्नार्थक सर्वनाम येणार। चौथा आहे, ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन। तर याच्यामध्ये कोणता येणार आहे? ज्याला आणि त्याला। अगदी बरोबर। मग ज्याला आणि त्याला मिश्र वाक्यामध्ये संबंध दर्शवण्यासाठी या ज्याला आणि त्याला या सर्वनामांचा प्रयोग केलेला आहे। तर मग सर्वनामांचा प्रकार कोणता येणार? हा संबंध सर्वनाम। अगदी बरोबर। पुढचा आहे, मला कोणी काही विचारू नये। तर याच्यामध्ये काय येणार? मला, कोणी आणि काही हे सर्वनाम असलेले शब्द आहेत, त्यांना आपण अधोरेखित केलेला आहे। प्रकार जर विचारला तर तुम्ही मला आहे म्हटल्यावरती मला हा शब्द कोणता सर्वनामाचा प्रकार आहे? तर तो आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि त्याच्यातले प्रथम, की मला म्हणजे स्वतःसाठी आपण वापरलेलं आहे, म्हणून मला हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। परंतु कोणी आणि काही हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे। पुढचं वाक्य आहे, सदा माधवच्या बाबांना म्हणाला, हा मला त्रास देतो। त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो। तर याच्यामध्ये सर्वनाम असलेले शब्द आहेत हा। पुढचा ओळखा। अगदी बरोबर, मला। त्याच्यानंतर त्याला। अगदी बरोबर। अजून
त्याच्यानंतर कोणता येणार? मी. अगदी बरोबर. अजून कोणते आहेत का? तो. अगदी बरोबर. मग ह्या एका वाक्यामध्ये किती सर्वनाम आलेले आहेत? 5. कोणतं कोणतं आहे? हा, मला, त्याला, मी आणि तो, हे सर्वनाम आहेत. आता तुम्हाला इथे फक्त काय विचारलेलं आहे की वाक्यातील सर्वनाम ओळखायचे आणि त्याला फक्त अधोरेखित करायचे, त्याचे प्रकार लिहायचे नाही. आता पुढचा प्रश्न पाहूया. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. इथे 3 गाळलेल्या जागा आहेत. पुढचे आपण नंतर अभ्यासणार आहोत. पहिले 3 समजून घेऊया. पहिला आहे डॅश वह्या मुलांना द्या. आता बघा इथे वह्यांबद्दल सांगितलेले आहेत आणि काय येणार आहे याच्यामध्ये? हे काय आहे? अनेक वचनी आहे की नाही? वह्या आहेत. वही असते तर मग एक वचन. इथे बघा वह्या आहेत मग अनेक वचन आहे. मग इथे हा, ही, ह्या काय येणार? अनेक वचन असलेला सर्वनाम आहे ह्या. मग इथे वाक्यामध्ये येणार ह्या वह्या मुलांना द्या. त्याच्यानंतर त्याला डॅश आवडते. मग याच्यामध्ये बघा काय येणार आहे? ओळखायचं आहे. एक काम करा, सगळ्यांनी उत्तर लिहून ठेवायचं आहे, नंतर आपण रिचेक करूया. तिसरा आहे डॅश आकाश कंदील बनवले. तू, आम्ही, स्वतः. तर याच्यात तुम्हाला जे उत्तर वाटेल ते बरोबर योग्य वाटणारं उत्तर लिहा. 2 सेकंदाने मी तुमचं उत्तर तपासणार आहे. चला मग आता लिहिलं का सगळ्यांनी उत्तर? आपण रिचेक करूया काय उत्तर बरोबर होतं ते. पहिल्याचं काय आहे? ह्या वह्या मुलांना द्या. दुसऱ्याचं त्याला काय आवडते. मग याच्यामधील तुम्हाला काय हा सर्वनाम येणार. डॅश आकाश कंदील बनवले. मग सगळ्यांनी तू आकाश कंदील बनवले, आम्ही आकाश कंदील बनवले, स्वतः आकाश कंदील बनवले. तर याच्यामध्ये येणार आम्ही. अजून पुढे उदाहरण बघूया. चौथा आहे मी डॅश स्वयंपाकघर स्वच्छ केले. तर याच्यामध्ये काय येणार? आपण, स्वतः, त्याने. तर ह्या तुम्हाला ओळखायचं आहे, लिहायचं आहे. उत्तर मी नंतर तुम्हाला विचारणार. आपण रिचेक करूया उत्तर बरोबर आहे की नाही. तुम्ही आता तुमचं उत्तर वहीमध्ये लिहायचं आहे, अजून सांगायचं नाही मला. लिहिलं का? पुढचा प्रश्न पाहूया. त्याने डॅश काही सांगितले नाही. सर्वनाम असलेले शब्द आहेत कोणाला, कोणी, काय. त्याच्यापैकी जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहायचं आहे. लिहिलं का सगळ्यांनी? चला मग आता आपण उत्तर तपासूया. चौथं मी डॅश स्वयंपाकघर स्वच्छ केले. मग काय येणार इथे? मी आपण नाही येणार, कारण की मी हा एक वचन आहे म्हणून आपण कॅन्सल होणार. कोणी कोणी लिहिले आपण? नाही. अगदी बरोबर. मग काय लिहिलंय? स्वतः. याच्यामध्ये स्वतः येणार. त्याने पण नाही येणार. ते स्वतः. मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले. आलं का सगळ्यांचं उत्तर बरोबर? अगदी बरोबर. व्हेरी गुड. पुढचं आहे त्याने कोणाला काही सांगितले नाही. तर याच्यातला कोणता येणार आहे? कोणाला. सगळ्यांनी लिहिलं का बरोबर कोणाला? ओके, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न आहे खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा. आता इथे पुरुषवाचक सर्वनामच आपल्याला लिहायचं आहे. बघा इथे चित्र दिसतंय तुम्हाला. या चित्रामध्ये काही मुलं आहेत, ते पतंग उडवत आहेत. तर त्याच्यावर संबंधित तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. त्या वाक्यांमध्ये गाळलेल्या जागी तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामच लिहायचं आहे. लिहा पाहू. मी वाक्य सांगते तुम्हाला. पहिला आहे डॅश आज पतंग उडवणार आहे. दुसरा आहे डॅश किंवा टिंब पतंग छान उडवते. तिसरा आहे मैदानावर टिंब पतंग घेऊन गेलो. डॅश पतंग उडवूया. पाचवा पतंग उडवण्यात डॅश तरबेज आहेत. तर सगळ्यांनी आता एक एक करून उत्तर लिहायचं आहे आणि नंतर आपण उत्तर पडताळूया. व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करायचा आहे. पटकन उत्तर लिहायचं आहे. मी तुम्हाला नंतर उत्तर सांगणार आहे. आणि लक्षात ठेवायचं सगळ्यांनी पुरुषवाचक सर्वनामच लिहायचे आहेत.
लिहिलं का सगळ्यांनी? अगदी बरोबर. 2 मिनिटच देणार आहे मी तुम्हाला. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून पटकन लिहायचं आहे. झालं लिहून? ओके, गुड. चला मग आता आपण उत्तरं पडतोय. कोणाकोणाची उत्तरं बरोबर आलेली आहेत ते चेक करून घ्या. पहिला आहे, मी आज पतंग उडवणार. दुसरा आहे, डॅश पतंग छान उडवते. तर उत्तर काय येणार तुमचं? ती पतंग छान उडवते. आता इथे तो नाही येणार, तो, कारण की तो उडवतो असताना मग तो आला असता, पण इथे उडवते ना, म्हणून इथे ती आलेली. मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. उत्तर काय आहे? आम्ही. आपण पतंग उडवूया. उत्तर आहे आपण. पतंग उडवण्यात डॅश तरबेज आहेत. याचं उत्तर आहे ते. सगळ्यांनी रिचेक केलं? आलं सगळ्यांचं बरोबर? अरे वा, छान. आता पुढचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा. आता इथे तुम्हाला बघा, कोण, हे, ती, काय, कोणाचा आणि ही, हे सर्वनामांचा ह्या शब्दांचा हे सर्वनामांचा वाक्यामध्ये उपयोग करायचे. वाक्य लिहिताना ही सर्वनाम आली पाहिजे. आता कोण, काय, कोणाचं हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मग हे सर्वनाम लिहिताना प्रश्न विचारायचा आहे. वाक्याच्या पाठी प्रश्नचिन्ह टाकला तरी चालेल. लिहा पाहू सगळ्यांनी उत्तर पटापटा. हो, अगदी मनाने तुम्ही प्रश्न तयार करू शकता. झालं का लिहून? चला आता आपण पाहूया. 1. कोण, घरी कोण आले. दुसरं, हे झाड चाफ्याचे आहे. वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्वनाम लिहिणार ते खाली अधोरेखित करा. दुसरं आहे, हे झाड चाफ्याचे आहे. तिसरं, ती शेते आमची आहेत. चौथं आहे, काय, तुला काय हवे. 5वं सर्वनाम आहे कोणाचा. शर्यतीत कोणाचा पहिला नंबर आला. 6वं सर्वनाम आहे ही गुरे आमची आहेत. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वाक्य लिहू शकतात, पण ते वाक्य सार्थक असलं पाहिजे आणि जे सर्वनाम विचारलेले ते वाक्यामध्ये लिहायचे आहेत. आणि त्या वाक्यामध्ये मग लिहिलेले सर्वनामांखाली अंडरलाईन करा, अधोरेखित करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वनामांचे आणि सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत. त्यानंतर तुमच्या पाठाखाली आलेल्या वेगवेगळ्या सर्वनामांवर आधारित प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासलेली आहेत. सर्वनाम हा व्याकरणाचा टॉपिक इथेच संपतो. धन्यवाद. भेटूया पुन्हा व्याकरणाच्या नवीन विषयामध्ये, नवीन टॉपिकमध्ये. धन्यवाद.